पुंडलिकवरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. एकूण 31 श्लोकांमध्ये हा विषय मांडण्यात आलेला आहे. 30वा श्लोक पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि, यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. यातील पहिल्या चरणामधील देहाभिमाने गलिते याचा आपण विचार केलेला आहे की जिथपर्यंत देहाभिमान गळणार नाही, स्थूल दृष्ट्या सुद्धा आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा, तिथपर्यंत आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा व्यावहारिक दृष्ट्या अभिमान गळणं गरजेचं आहे. आणि हा अभिमान आपल्याला आपल्या घरापासूनच सुरुवात करून गाळला पाहिजे. म्हणजे बाहेर आपण अभिमान ठेवत नसू कदाचित, पण घरात जर देहाभिमान असेल किंवा अभिमान ठेवून वागत असो तर ते आपल्याला प्रयत्नपूर्वक नष्ट करायला पाहिजे. तर देहाभिमान पारमार्थिक दृष्ट्या नष्ट करणे हे जास्त महत्वाचं आहे. एखाद्याचा व्यवहारामध्ये अभिमान जरी गळाला तरी तो व्यवहारामध्ये उठून दिसेल किंवा त्याला व्यवहारामध्ये जास्त मान मिळू शकेल, पण पारमार्थिक दृष्ट्या त्याला जर देहाभिमान संपवता आला नाही तर त्याला पुढे जाता येणं शक्य नाही. म्हणजे ही साधना पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. दुसरा भाग विज्ञाते परमात्मनी, त्यातला विज्ञान हा जो शब्द आहे याचा आपण विचार केलेला आहे. विज्ञान होणं म्हणजे विज्ञाती, विज्ञाती विज्ञाते, विज्ञान होणे म्हणजे विज्ञाते असा आपण विचार केलेला आहे. आणि विज्ञान होणं म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव होणं असा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. व्यवहारातही तोच अर्थ अपेक्षित असतो, परमार्थातही तोच अर्थ अपेक्षित आहे. कारण देव हा अनुभवाचा विषय आहे. देव हा ऐकण्याचा किंवा बोलण्याचा विषय नाही. देवाचा अनुभव येणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञानदेव महाराजांनी अमृत अनुभव असा विषय लिहिलेला आहे, असा ग्रंथ आहे. 10 प्रकरणामध्ये अमृत अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. आणि अमृत शब्द हा भगवंतासाठी किंवा परमात्म्यासाठी वापरण्यात येतो. वेष्टीने आत्मा हाच अमृत आहे, समष्टीने परमात्मा हाच अमृत आहे. अमृत म्हणजे आत्मा, अमृत म्हणजे परमात्मा किंवा अमृत म्हणजे देव. म्हणून या देवाचा अनुभव किंवा आत्मा किंवा परमात्मा याचा अनुभव म्हणजेच अमृत अनुभव आहे. तर व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञानाचा अनुभव जर आला नाही तर त्या ज्ञानाला किंमत नसते. आणि परमार्थातही त्या ज्ञानाचा जर अनुभव येणार नाही तर त्याला किंमत नाही. म्हणून ज्ञान असणारा मनुष्य जगामध्ये शोभून दिसेल, उठून दिसेल, पण अनुभव नसेल तर त्याचा खरा उपयोग नाहीये. म्हणजे सर्व पद्धतीने त्याला पुरणपोळी कशी बनवायची हे सांगता आलं तर तो हजारो लेक्चर देऊ शकतो, पण त्याला पुरणपोळी बनवता येणार नाही. आणि कदाचित पुरणपोळी बनवणाऱ्याला एकही लेक्चर देता येणार नाही, पण तो पुरणपोळी बनवून त्याचा परिणाम, त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे ती पुरणपोळी तो एखाद्याला खायला घालू शकतो. पण 1000 तास एखादा पुरणपोळी या विषयाविषयी बोलूनही त्याने कोणाचंच पोट नाही भरणार आहे. हे जसं आहे त्याच पद्धतीने परमात्मा किंवा देव हा जो विषय आहे याविषयी सांगणारे महाराज अनेक असतील. हजारो तास जरी देव किंवा परमात्मा विषयावर ते बोलले किंवा आपण ऐकलं
तरी जिथपर्यंत तो अनुभवात विषय येत नाही तिथपर्यंत त्याने काही आपलं पोट खरं भरणार नाही. म्हणून मी किती तास बोललो देव या विषयावर, तरी सुद्धा त्याने काही तुमचं पोट खरं भरणार नाही, माझंही पोट भरणार नाही. तुम्ही किती ऐकलं तरी तुमचंही त्याच्यात पोट भरणार नाहीये. तुम्हाला तो अनुभव घेणं गरजेचं आहे. फक्त फरक काय आहे? व्यावहारिक या पुरणपोळीच्या दृष्टांतामध्ये क्रिया दिसतात. काय क्रिया आहे, आणि क्रिया केल्यानेच तिथे अनुभव असतो असं या दृष्टांतात दिसतं. परंतु वेदांतामध्ये किंवा परमार्थामध्ये अनुभव येण्यासाठी क्रियेची गरज आहे का, हा मात्र विषय थोडा गुप्त आहे. तर वेदांतानुसार तो अनुभव येण्यासाठी क्रियेची गरज नसते. क्रिया कीर नस आहे तरीच अद्वैती भक्ती आहे. म्हणून क्रिया केल्याने अनुभव येतो हा गैरसमज. कारण उदाहरण पाहिलं तर उदाहरणात क्रिया दिसते. पुरणपोळी बनवायचं शास्त्र सांगणं आणि पुरणपोळी बनवायला किचन ओट्यावर काम करून पुरणपोळी बनवणं, ह्या उदाहरणामध्ये क्रिया दिसते. मग परमार्थामध्ये पण तसं आहे का, तर काही लोकांना असं वाटायला लागलं नाही, हो परमार्थामध्ये सुद्धा असं आहे, म्हणून क्रियेची गरज आहे, म्हणून तुम्ही नुसत्या गप्पा करू नका, क्रिया करा. असं बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही काहीतरी क्रिया करा. मग क्रिया करा म्हणजे काय? मग लोकांनी क्रिया त्यातल्या सांगायला सुरुवात केली. मग तीर्थयात्रा करा, भजन करा, किंवा मग ध्यानाला बसा, इत्यादी इत्यादी अनेक क्रिया परमार्थामध्ये सांगण्यात आल्या की त्या केल्या तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल असं सांगण्यात यायला लागले. आणि तो विषय खंडित करणं अत्यंत अवघड आहे. कारण ही एक सूक्ष्म फक्त काय आहे, हेअरलाईन म्हणतात त्याला, किंवा एकदमच सूक्ष्म पडदा आहे हा, की तो कोणी भेदू शकत नाही. कारण की व्यवहारामध्ये अनुभव म्हटले की क्रिया येतेच. काहीतरी क्रिया करूनच तो अनुभव असं व्यवहारामध्ये अपेक्षित असतं. परमार्थामध्ये पण तसंच आहे. हे व्यवहार करणाऱ्या सगळ्या जीवांना वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोक काय विचार करतात, परमार्थात आल्यानंतर काहीतरी क्रिया करावी लागेल. परमार्थामध्ये मग क्रिया जर असेल, कुठली करायची असेल तर ती कुठली करावी, तर वेदांत शास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे 8 ज्या पायऱ्या आहेत, किंवा अंतरंग 4 साधनं आणि बहिरंग 4 साधनं ही केली तरी त्याचं काम होऊ शकतं. आणि क्रमाने या साधनाने जाणं जास्त इष्ट असतं. या जन्मी नाही तर पूर्वजन्मी त्याने ती पायरी ओलांडलेली पाहिजे. तर श्रवण मनन निध्यास आणि तत्तम पदार्थ शोधन, किंवा ही बहिरंग साधनं ही काय आहेत, अंतरंग साधनं आहेत. बहिरंग साधनामध्ये विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती, मोक्षत्व ही 4 साधनं आहेत. अशा 8 साधनांच्या द्वारे तो क्रिया केल्याचा त्याला काहीतरी आनंद मिळू शकतो. म्हणून आपण आता या ठिकाणी श्रवण करतो, ही सुद्धा काय, ही क्रिया करतोय आपण. तो विषय अनुभवात घेण्यासाठी क्रिया करतोय. म्हणून नुसतं ऐकणं ही आपल्या क्रियेमध्ये येतंय. म्हणून हा अनुभव येण्यासाठीचाच आपला काय क्रियेचा भाग सुरू आहे, की मी काहीतरी बोलतोय, तुम्ही काहीतरी ऐकताय, किंवा तुम्ही ग्रंथ घेऊन वाचायला लागले तर ती सुद्धा काय झाली, क्रिया झाली. म्हणून तो सुद्धा आपण अनुभव येण्यासाठी केलेली क्रियाच आहे. त्यामुळे मग या क्रिया सोडून तीर्थयात्राच करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे असं काही हट्ट धरण्याचं कारण नसतं, असं काही नाहीये. आणि जेव्हा या पायऱ्यांमधून पुढे जाऊ तेव्हा एका वेळेनंतर ह्या सर्व क्रिया सुद्धा गरजेच्या राहत नाही. म्हणजे एकदा का पुरणपोळी बनवून झाली की आपल्याला पोळपाट लाटणं याची काही गरज राहत नाही. मग ते तुम्ही धुवून ठेवून दिलं तरी चालतंय. मग तुम्ही धुतलं काय आणि तुम्ही वॉश बेसिन मध्ये टाकून दिलं काय, त्याने काही फरक नाही पडत. वॉश बेसिन मध्ये टाकलं नंतर कोणाला धुवायचं ते धुईल, बरोबर का नाही. पण तुमचं पुरणपोळी बनवण्याचं काम झाल्यानंतर इतर साधनांची गरज नसते. गरज फक्त कशाची असते, पुरणपोळीची असते. त्याचप्रमाणे एकदा का परमात्मा लक्षात आला किंवा भगवंत आपल्याला अनुभवात आला की त्यानंतर कुठल्याही साधनांची गरज नसते. पुरणपोळी बनवल्यानंतर गॅसची पण गरज नसते. तो संपला तरी चालतो, नाही संपला तरी चालतो. पुरणपोळी बनल्यानंतर गॅस संपायला पाहिजे का नाही संपायला पाहिजे, काही गरजेचं नाही, संपव अथवा न संपव. त्याचप्रमाणे एकदा भगवंताचा अनुभव आला किंवा परमात्म्याचा आपल्याला जर अनुभव आला तर त्यानंतर काहीही साधन असो
अथवा नसो, करो अथवा न करो, त्याचा काही उपयोग नाही, त्याने काही फरक पडत नाही. तर परमात्मा हा जो शब्द आपण दुसऱ्या भागामध्ये पाहत होतो पहिल्या चरणाच्या, त्या परमात्म्याचा आपल्याला काय पाहिजे, ठाव ठिकाणा पाहिजे. काय करायचं हे कळलं नाही तर करणं जे आहे हे काय असतं, आंधळेपणाचं असतं. काय करायचं हे जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत आपली धावपळ जी आहे ती आंधळेपणाची आहे, व्यवहारात सुद्धा परमार्थात सुद्धा. तर परमात्मा किंवा भगवंत प्राप्ती हा आपला विषय आहे, हे परमार्थ करणाऱ्यांना पहिलं कळून घेणं गरजेचं आहे. तिथपर्यंत तो जे काही करेल ती साधनं जी आहेत ती नक्की कशासाठी करायची हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याची धावपळ ही काही डोळसपणाची म्हणता येत नाही. हा परमात्मा, या परमात्म्याचा विषय दोन ठिकाणी सापडतो या जगामध्ये. तो म्हणजे ग्रंथांमध्ये आणि दुसरा म्हणजे श्रीगुरूकडे. श्रीगुरूंकडे परमात्मा हा विषय जो आहे तो लपलेला आहे, शास्त्रामध्ये सुद्धा तो विषय लपलेला आहे. या दोन ठिकाणा व्यतिरिक्त ह्या जगामध्ये भगवंताचा विषय कुठेही नाहीये, कुठेही तो नाहीये. भगवंत सर्वत्र आहे, पण भगवंताचा विषय जो आहे किंवा भगवंताचं जे ज्ञान आहे ते कुठे लपलेलं आहे, या दोन ठिकाणी आहे. तिथून तुम्ही ती ठिणगी प्राप्त करू शकता. काय करावं लागेल, ती ठिणगी कुठून मिळू शकते, शास्त्र किंवा सद्गुरू या दोघांकडून ती ठिणगी आपल्याला प्राप्त होऊ शकते. पण ती ठिणगी पेटणं किंवा तो ट्रिगर होणं, त्याला ट्रिगर होणं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तो जो विषय आहे तो काही कायमच होत नसतो. तर काडीपिटीमध्ये बऱ्याच काड्या असतात किंवा लायटरमध्ये अग्नी असतो, पण तो काही कायमच पेटत नाही. त्याला एक विशिष्ट प्रकारे आपण प्रक्रिया केली तर तो अग्नी पेटतो. म्हणजे काडी आपण घासली किंवा लायटरचं बटन दाबलं तर तो ठिणगी पेटते. त्याचप्रमाणे शास्त्र आणि सद्गुरूंकडून तो विषय ट्रिगर होणं हे काही कायम शक्य होत नाही, प्रत्येक वेळेस होईलच असं नाही. त्यासाठी काय लागतं, तशी नीट व्यवस्था असावी लागते. सादळलेली काडीपेटी उपयोगाला येत नाही, कार्बन साचलेला लायटर उपयोगाला येत नाही, बरोबर नाही. म्हणजे स्पार्क प्लग, त्याच्यावर जर कार्बन आला तर तो उपयोगाला येत नाही, त्याला इग्निशन मिळत नाही, तो स्टार्ट होत नाही. तशा प्रकारे आपल्या बुद्धीवर मळब आलेला असेल, आपली बुद्धी जर तमगुणाने रजगुणाने मलिन झालेली असेल तर ती ट्रिगर होत नाही, ते काय होतं ना, पेटत नाही. ती त्याला काय, कुठला गुण लागतो, त्याला सत्वगुण लागतो. सत्वगुण असलं म्हणजे काय, काडीपट्टी जशी सादळलेली नसावी किंवा त्या लायटरमध्ये आतल्या त्या पॉइंटवर कार्बन साचलेला नसावा, तसं आहे. तसं आपल्या बुद्धीवर, आपल्या जीवावर जर रज आणि तमगुणाचा साम्राज्य नसेल तर आपल्याला ती अग्नी किंवा तो चेतवण्याचा बिंदू प्राप्त करता येऊ शकतो, म्हणजे ट्रिगर होऊ शकतो किंवा ठिणगी पेटू शकते, ठिणगी लागू शकते. तमगुण म्हणजे काय आणि रजगुण म्हणजे काय याचा आपण बऱ्याच वेळा विचार करीत असतो. रजगुण म्हणजे साधारणपणे सोप्या भाषेमध्ये संसार करणे म्हणजे रजगुण. जास्तीत जास्त वर्ग संसार करणाऱ्यांचा आहे ते रजगुणामध्ये असतं. मग संसार करणे म्हणजे काय, 10 इंद्रियांची भरण करणे, त्याला संसार असं म्हणतात. जास्तीत जास्त वेळा 10 इंद्रियांची व्यवस्था विधिवत करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संसार, बाकी काहीच नाहीये. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे 10 इंद्रियांची व्यवस्था विधिवत करण्याचा प्रयत्न करणे, आणि ह्याला समाज मान्यता असते. आता जेव्हा याच 10 इंद्रियांची व्यवस्था विधीला तोडून किंवा विधीला काट मारून किंवा विधीला विधिवत न करणे किंवा विधीचा विचार न करता 10 इंद्रियांचं भरण करणे म्हणजे तमगुण. मग हे कोण करतं, कोणीही करू शकतं. हे कोण करतं, हे पण कोणीही करू शकतं. विधिवत 10 इंद्रियांची व्यवस्था लावणे जो करतो तो संसारी जीव आहे. आणि 10 इंद्रियांच्या किंवा 10 इंद्रिय म्हणजे 10च्या 10 नव्हे,
काही वेळेस एकच असेल, काही वेळेस 2 असतील, काही वेळेस 10 असतील. त्यांची संख्या किती पण असेल. म्हणजे तुम्ही जर म्हटलं आम्ही 8 इंद्रियांची भरण विधिवत करतो पण 2 इंद्रियांची काही विधिवत करत नाही, तर मग काय झालंय, मिक्सचर झालंय. तर रज आणि तमचं मिक्सचर होऊन जातं ते. तर 10च्या 10 इंद्रियांची भरणं जी आहे ती विधिवत करणारे सापडणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. कारण चेहऱ्याकडे बघून सांगता येत नाही बरं. हे चेहऱ्याकडे बघून सांगता येत नाही की हा 10 इंद्रियांची भरण विधिवत करतो म्हणून. देवाला पण सांगता येत नाही, महाराजांचं जाऊ द्या, देव सुद्धा सांगू शकत नाही. देवाने सुद्धा स्वतःकडे कंट्रोल नाही ठेवला. तो त्याला काही सुभाषिताप्रमाणे मी सांगत नाहीत, आता हा तो सांगण्याचा विषय नाही. पण 10 इंद्रिये विधिवत भरत राहणे हे काही सगळे संसारी जीव करतात असं नाही. म्हणून हे संसारी जीव तमगुणाच्या प्रभावाखाली पण जातात. आणि म्हणून यातल्या एखाद्या इंद्रियाची किंवा 2 इंद्रियाची किंवा 9 इंद्रियांची सांगता येत नाही, ते तमगुणाने भरणी सुरू करतात, म्हणजे विधिवत करत नाहीत. मग असे जीव तमगुणाच्या दिशेने प्रवास करू लागतात. हे 2 जीव आहेत. म्हणजे जीव म्हटल्यानंतर त्याची बुद्धी आणि जीव असे 2 जण तिथे असतात. पण मागच्या चिंतनात आपण विचार केला की जीव आणि बुद्धी ह्याला किंमत दिलेली आहे. मागच्या वेळेस आपण विचार केला ना, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी बुद्धी आणि कोण पाहिजे, जीव पाहिजे. तुमच्याकडे 2 गोष्टी नीट असल्या की तुम्ही परमात्म्याकडे जाऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी धड नाहीत तर तुम्हाला परमात्म्याकडे जाता येत नाही. तुमचं स्थूल शरीर कसलंही असू देत, कसलं म्हणजे काळं असू देत, गोरं असू देत, स्त्रीचं असू देत, पुरुषाचं असू देत, ब्राह्मणाचं असू देत, शूद्राचं असू देत, त्याने काही होत नाही. स्थूल शरीर उंच का ठेंगणं, काळा का गोरा, सुंदर का कुरूप, त्याला किंमत नाही. म्हणून स्थूल देहामध्ये काही नाही. स्थूल देहाला काही किंमत नाही. पण किंमत कशाला आहे मग? या शरीरामध्ये 2 गोष्टींना किंमत आहे. एक म्हणजे बुद्धी आणि दुसरं म्हणजे जीव. मग हे जे बुद्धी आणि जीव आहे किंवा बुद्धियुक्त जो जीव आहे तो जर रजगुणाच्या प्रभावात असेल किंवा तमगुणाच्या प्रभावात असेल तर ही ठिणगी पेटत नाही. तुमची ठिणगी पेटत नसेल तर समजून घ्यायचं की आपण कुठे आहोत, या दोन्हीमध्ये कुठेतरी आहोत. मग कोणीही तुम्हाला काहीही करून भगवंताकडे घेऊन जाऊ शकत नाही. माझ्यासारख्या महाराजांचं बोलणं हे तुम्ही फक्त ऐकू शकता. थोड्या वेळापुरतं मनोरंजन आहे, त्यानंतर पुन्हा जैसे ते होणार आहे. काय होईल? आपला विषय हा. काही कोणी बळजबरीने आपल्याला काय आणलेलं आहे का ओढून? इकडं आणलंय का कोणी? काही बळजबरीने ओढून? या विषयाकडे आपण जे गेलो ते आपण स्वतःहून आलेलो आहे. काही ठिकाणी आपल्याला बळजबरीने जावं लागतं, त्यावेळेस निराळी गोष्ट असते. पण काही ठिकाणी आपण स्वतःहून जात असतो. परमार्थ या विषयाकडे आपण स्वतःहून आलेलो आहे, तुम्हाला कोणी बळजबरी केलेली नाही. मग ज्या ठिकाणी आपण बळजबरीने जात नाही त्या ठिकाणी तरी आपण नीट राहावं. मग खरंच खरावं ना तिथे जे गरजेचं आहे ते. किंवा असं जर असेल की कसं माहित नाही, पोहोचलो तेच कळे ना कसं पोहोचलो इकडे, म्हणजे पंढरपुरात पोहोचलो खरं पण कसं आलो तेच कळलं नाही, असं असेल तर मग त्याला काय नाही करता येत. पण जर आपण स्वतःहून त्या विषयाकडे आलो तर आपल्याला त्या विषयाचा विचार करावा लागेल की बुद्धी आणि जीव हा काय पाहिजे, सत्वगुणाचा पाहिजे. हे सत्वगुणाचं झालं पाहिजे. सत्वगुणाचं कधी होईल? सत्वगुणाचं होण्यासाठी रजगुण आणि तमगुण सोडावं लागतं. रजगुण सोडता येईल का लगेच? नाही, तमगुण सोडावा लागतो पहिल्यांदा. म्हणून संसारामध्ये कधीही तमगुणाचा विषय नसावा. साधकाला तमगुणाची परवानगी अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल पण आता चालतंय थोडंफार, मग चालून घ्या तुम्हीच. मग तुमची गॅरंटी नाही कधी काळीपेटी कधी त्याला, म्हणजे ते साधळलेल्या काडीपेटीचं कसं असतंय सांगताच येत नाही कधी ती. कदाचित त्या काडीपेटीच्या वरचा जो ते भाग असतो जिथे तांबडा फॉस्फरस लावलेला असतो तो निघून जातो, पण ती काही पेटत नाही, असं पण होऊ शकतं. तर त्याची काही गॅरंटी नाहीये. म्हणून संसारी माणसांना विधिवत संसार करण्याची परवानगी आहे. गृहस्थ्याला विधिवत संसार करण्याची परवानगी आहे, पण तमगुणाचा संसार करायची परवानगी नाही. कारण रजगुणाकडून सत्वगुणाकडे जाता येऊ शकते, पण रजगुणाकडून तमगुणाकडे सहज प्रवृत्ती असते. रजगुणाकडून सत्वगुणाकडे जायची प्रवृत्ती सहज नाही. तिथे कष्ट आहेत, तिथे यातना लागते,
तिथे थोडासा निग्रह करावा लागतो, तिथं प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नपूर्वक जर कोणी रजगुणाकडून सत्वगुणाकडे निघेल, त्या यातना सहन करील. कारण ज्ञानदेवाने याच्यावर खूप ओव्या लिहिलेल्या आहेत की हे करण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं. ते जर करता आलं आपल्याला तर आपण तमगुणाकडे न जाता रजगुणातून पुढे सत्वगुणाकडे जाऊ शकतो. आणि सत्वगुणाकडे गेल्यानंतर तो गृहस्थी जरी असला तरी रज गुण प्रधान सत्वगुण त्याच्याकडे असतो. कारण रजगुणाचा प्रधान त्याच्याकडे भाग आहे. रजगुण प्रधान तो सत्वगुणात असतो, म्हणजे प्रमुख रजगुणच आहे, पण सत्वगुणाचा त्याला आता काय होतो, आधार मिळतो. मग असा साधक पुढे प्रयत्न करून जर शुद्ध सत्वाकडे जाऊ शकला तर त्याचा हा विषय आहे. म्हणजे इथे थांबता येत नाही, कुठे जावं लागतं, शुद्ध सत्व. शुद्ध सत्व गुण हा जो आहे तो अत्यंत उत्कृष्ट असणाऱ्या सर्व संग परित्याग केलेल्या साधूलाही साधनं अवघड आहे. हे कोणाला अवघड आहे, अत्यंत उत्कृष्ट सर्व संग परित्याग केलेला साधू याला सुद्धा शुद्ध सत्वगुण साधनं अवघड आहे. परंतु आपल्याला काय भूमिका ठेवायला पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा हा विषय आपल्याला माहित पाहिजे की परमात्मा किंवा आत्मा हा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला प्रवास कुठल्या दिशेने करायचा आहे, शुद्ध सत्वगुणाच्या दिशेने प्रवास सुरू करायचा आहे. आता ही जी गरज आहे, ही गरज सर्वांना लागू आहे का, साधारणपणे सर्वांना लागू आहे. अपवादात्मक कोणी याच्यामध्ये याशिवाय जाऊ शकतो का, जाऊ शकतो. अपवादात्मक त्याची काही पक्की खात्री देता येत नाही, पण साधारणपणे सर्वांना हाच नियम आहे. अपवादात्मक कोणीतरी एखादा एकदमच तमगुणातून सत्वगुणावर जाऊ शकतो किंवा सशुद्ध सत्वाकडे पण जाऊ शकतो. अपवादात्मक कोणी असू शकेल, पण आपण त्या अपवादात्मक व्यक्तींचा विचार करू नये. आपण काय करावं, साधारण व्यक्ती असं समजून स्वतः त्या दिशेने प्रवास करणं जास्त योग्य आहे. असो, परमात्मा हा आपला विषय. त्या परमात्म्याचं विज्ञान करायचं असेल तर ज्याला ते विज्ञान करायचे तो जीव कसा असावा याचा आपण थोडक्यात विचार केला. आणि परमात्मा कुठे असतो याचा पण आपण विचार केला. तर परमात्मा कुठे असतो, जरी तो सर्वगत सर्व स्थळी असला तरी सुद्धा तो प्राप्त करण्यासाठी ठिकाणं दोनच आहेत. एक म्हणजे श्रीगुरु, एक म्हणजे शास्त्र. या व्यतिरिक्त कुठल्याही ठिकाणी तुम्हाला त्या परमात्म्याला प्राप्त करण्याचा उपाय सापडणं कठीण आहे, जरी सर्वगत तो असला तरी. परंतु तो आपला विषय होणं गरजेचं आहे. आपला तो विषय आहे का नाही, आपला तो विषय असणं अवघड आहे. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. अनंत जन्म काहीतरी सुकृत असल्याशिवाय त्याला विठ्ठलाची म्हणजे परमात्म्याची किंवा भगवंताची आवड निर्माण होणं अशक्य आहे. अशक्य. तुम्ही म्हणाल असं कसं, हे आपण जे संसारातली लोक बघतो याच्यावरून ते निर्णय लावलाय. म्हणजे आम्हाला भगवंताचा अधिकार नाहीये का, सगळ्यांनाच तो अधिकार नाहीये का, तर नाहीये का. तुम्ही जगातल्या माणसांकडे बघा, कोणाकडे बघा, त्यांची ओढ कशी कुठे दिसते. आपण आपल्या घरातच जरी बघितलं तर घरातल्या सगळ्या लोकांची ओढ कुठे दिसते, सगळेजण विठोबाच्या नादी लागले असं दिसेल का, नाही. फोटो लावण्यापुरते नादी लागलेले असतील, पण ह्या फोटोपेक्षा ह्याच्याकडे जास्त बघतात लोक. याच्या किती नादी लागतात आणि ह्याच्या किती नादी लागतात हे काही वेगळं सांगायला पाहिजे का मी. हे आपलं कोणाला काम नव्हतं म्हणून लावून टाकला फोटो इथे. म्हणजे इतका वेळ ह्याच्याकडे बघतायत, त्याच्यातल्या अर्धे वेळ जरी ह्याच्याकडे बघितलं तर काहीतरी फार मोठं काम होईल. काय होईल ते त्यालाच कळेल झाल्यानंतर. जेवढा वेळ ह्याच्याकडे पण हे काय हलतंय ना, हे हलत नाही. हलणारं काहीतरी असलं की थोडं जरा बरं वाटतंय, पण न हलणाऱ्याकडे बघितल्यानंतर तो कसं जग हलवतो ते कळेल. आणि हलणाऱ्याकडे बघितले की तुम्ही कसल्याच लायकीचे राहणार नाहीत. कारण हलणारा असलं की म्हणजे काय होतं, आउट होऊन जातं सिस्टम, चंचल होऊन जातं सिस्टम. म्हणून न हलणाऱ्या विठोबाकडे बघितलं तर जग कसं तो हलवतो हे कळेल. जादू आहे ती एक, है ना. म्हणून अचल असलेला देव सगळं जग कसं चलायमान करतो हे कळेल जर तुम्ही अचल भगवंताकडे पाहू लागले. आणि टीव्ही काय, हे जगरूपी टीव्ही, ह्याच्याकडे तुम्ही काही बघितलं तर जे सगळं हलणारं बोलणारं चालणारं यांच्याकडे बघू लागले तर
तो भगवंत लक्षात येऊ शकत नाही. म्हणून स्थिर व्हा, शांत व्हा, धावपळ करू नका. मनाने, बुद्धीने आणि जीवाने धावू नका. शरीराने धावावं लागत असेल तरी मन, बुद्धी आणि जीव स्थिर करता येतोय का बघा. आणि ज्यांना शरीर धावूनही यांना स्थिर करता येणं शक्य नाही, त्यांनी शरीराला धावायचं काय केलं पाहिजे, शरीराचं धावणं थांबवलं पाहिजे. त्याला मग असं एका जागेवर बसूनच ध्यान वगैरे करावं लागतं, अशी परिस्थिती निर्माण होते. असो तर देहा अभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी. देहाचा अभिमान गाळला पाहिजे, परमात्म्याचं विज्ञान झालं पाहिजे. परमात्म्याचं विज्ञान करणं म्हणजे परमात्म्याचा अनुभव घेणं. असं झालं की मग त्याचा परिणाम आहे यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधय. समाधी हा आपला विषय सुरू आहे. समाधी प्राप्त करण्याची इच्छा असावी. समाधी हा काय आपला आवडीचा विषय नाही. तुम्ही तुमच्या मुलाला जन्माला आल्यापासून हे शिकवलं का, बेटा उठ आता आपल्याला 5 मिनिट समाधीचे प्रयोग करायचे, समाधी लावण्यासाठी प्रयत्न करायचे. शिकवता का? नाही. कोणी शिकवलंय का? नाही. शिकवणार का? नाही. काय शिकवतो आपण लहान मुलाला जन्माला आल्यापासून? काय शिकवतो काय? आता आपल्याला समाधी कशी प्राप्त करायची हे मी तुला रोज शिकवणार आहे, थोडा थोडा वेळ. असं शिकवतो मुलाबाळांना? शिकवत नाही आपण. काय शिकवतो? म्हणजे आई बापाला अक्कल नाही, त्या मुलाचं काय म्हणावं मग? त्या मुलाला आपण काय भलतं ज्ञान देणार? आपल्या आई बापांनी आपल्याला शिकवलं नाही, मग आपण आपल्या मुलाबाळांना काय शिकवणार? कारण हा विषयच आपला नाहीये. जो विषय आपला नाही त्या विषयांमध्ये आपण विनाकारण गती करण्याचा प्रयत्न करतोय, कशी होईल? जो आपला विषयच नाही त्या विषयामध्ये आपण विनाकारण गती करायचा प्रयत्न केला तर काय उपयोग आहे? म्हणजे सवाई गंधर्वाला विनाकारण जाऊन आपण गर्दी वाढवली आणि घरी येऊन जर आपण गायनाला बसलो तर काय उपयोग आहे का? आपला घसा, कंठ काही संबंध आहे का? काही संबंध नाही आहे. तर समाधी हा जो विषय आहे, हा समाधी विषय आपल्याला पाहिजे का हा प्रश्न येतो. समाधी आपल्याला पाहिजे का? कशासाठी पाहिजे? समाधी गरजेची आहे का? आपल्याला गरज वाटली तर आपल्या मुलाबाळांना गरज वाटेल. आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्यात कुठे आपल्याला गरज दिसत नाही. आपले मुलं बाळ का ते करतील? आपल्यालाच दिसत नाही गरज. सगळे एकत्र बसून टीव्ही पाहतात, तसे सगळे एकत्र बसून सगळे ध्यानाला बसा. सगळे एकत्र जेवायला बसता, टीव्ही पाहायला बसता. मग सगळे उठून एकत्र ध्यानाला बसले तर आता चला सगळ्यांनी 15 मिनिट नामस्मरण करायचंय. डोळे मिटा, नामस्मरण सुरू. असं कुठल्या घरात पाहता तुम्ही? असं कुठल्या घरात पाहताय? तुम्ही म्हणणार नाही आमचं पोरग ऐकतच नाही. ऐकणारच नाही. तुम्हीच ऐकत नाही, पोरग काय ऐकायचं? तुम्ही ऐकल्यासारखं दाखवता आणि तो खरंच ऐकत नाही. दोघं सारखेच आहेत. तुम्ही खरंच ऐका, पोरग नक्कीच खरं ऐकेल. ऐकलच का सांगता येत नाही बरं. मी आपलं गमतीने म्हटलं नाही, तुम्ही खरंच ऐकायला लागायचे पोरग ऐकायचं नाही म्हणणार महाराज तुम्ही म्हटलं होते. नक्कीच ऐकेल. कारण काय होतं की हे इंडक्शन असतं. इंडक्शन म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाढ नाही पण गुण लागला. होतोच तो. तुम्ही खरेच निघाले, तुमच्या घरातले सगळे निघणार, नाही तर तुम्ही तरी निघणार. 2 पैकी कसं होणार? काय होईल? तुम्ही जर खरंच भगवंताच्या दिशेने निघायचा प्रयत्न केला तर 2च गोष्टी होऊ शकतात. तुमच्या घरातले निघतील तुमच्या दिशेने, नाहीतर तुम्ही त्या घरच्यांच्या पासून वेगळ्या दिशेने निघणार. माझी कशी अवस्था झाली? मीच निघालो, आता कोणीच नाही राहिलं. ज्यावेळेस इतरांची दिशा बदलत नाही तेव्हा आपलीच दिशा बदलून जाते. पण मग तिथे भीतीदायक असतं. हे सगळे अडचणी असतात. मग आपल्याला इकडे निघायचं का इकडे निघायचं ठरवायला लागतं. पण आपली जी तिरडी आहे ती बांधेपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपली बायको सोबतच राहायला पाहिजे, नवरा सोबतच राहायला पाहिजे, मुलं बाळ सोबतच राहायला पाहिजे, नातेवाईक सोबतच राहायला पाहिजे, नको ती सगळी सोबतच राहायला पाहिजे, ही आपली भावना आहे. भगवंताशी कुठलं काय घेण्याचं नाही. हे सुटू नयेत ही आतमध्ये तीव्र इच्छा आहे आणि त्या तीव्र इच्छेला धरून आपण भगवंताच्याकडे निघालेलो आहे. त्यामुळे भगवंता हा विषय आपला होत नाही. समाधी हा विषय जो आहे तो किती गरजेचा आहे हे आपल्याला कळलं तर आपण मुलाबाळांना शिकू, हे आपल्याला कळलं तर आपण इतरांना सांगू शकतो. समाधी हा विषय का गरजेचा आहे? अर्थात आपण या सगळ्याचा आधीचा अभ्यास केलेला आहे म्हणून तो पुन्हा आपण काही विषय करणार नाही आता. पण समाधी हा आमच्या घराचा विषय आहे असं वागण्यात यायला पाहिजे. समाधी हा आमच्या घरातल्या सगळ्यांचा विषय झाला आता.
नाही, कमीत कमी आपला तरी समाधी हा विषय झाला पाहिजे. आणि समाधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण बऱ्याच रीतीने त्याचा विचार केलेला आहे. पण या ठिकाणी जी समाधी सांगण्यात आली ती मात्र वेगळ्या पद्धतीची. ही वेगळ्या पद्धतीची कुठल्या पद्धतीची, याच्यामध्ये मन हा एक शब्द त्यांनी टाकलेला आहे की यत्र यत्र मन याती तत्र तत्र समाधया. ज्या ठिकाणी हे मन जाईल त्या ठिकाणी त्याला ती समाधी असेल. आता हे जरा अवघड झालं. आता ह्या मनाला मध्ये टाकण्याचं काय कारण आहे, म्हणजे मन हे इंद्रिय इथे त्यांनी घेतलेलं आहे. मन ह्या इंद्रियाला काय केलं त्यांनी, मध्ये घेतलेलं आहे. म्हणून या मन ह्या इंद्रियाचा आपण थोडक्यात विचार करायला काही हरकत नाही. मन हा जो शब्द आहे हा फक्त एक इंद्रिय म्हणूनही घेता येतो आणि मन हा शब्द संपूर्ण सूक्ष्म देहाला पण घेता येतो. तर मन हे जे आहे हे मन संसार करण्यासाठी गरजेचं आहे. संसाराला काय लागतं, संसार करण्यासाठी काय लागतं, मन लागतं. संसार म्हणजे आता तुम्ही जो संसार म्हणताय तो नाही. संसार म्हणजे पुनरावृत्ती. आता संसार शब्दाचा वेगळा अर्थ मी सांगतोय की संसार म्हणजे पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे. म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसरं शरीर सोडले की तिसऱ्या शरीरात, असं करत करत या 14 भुवनामध्ये वेगवेगळ्या शरीरांमध्ये आपण प्रवेश करत राहणं, याला संसार असे म्हणतात. संसार म्हणजे काय, बायको मुलं म्हणजे संसार नाही, हा स्थूल भाग आहे संसार शब्दाचा. संसार शब्दाचा खरा अर्थ जो आहे तो असा आहे की एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात जाणे. म्हणजे जन्म घेणे, जगणं, मरणं, पुन्हा जन्म घेणे, पुन्हा जगणं, पुन्हा मरणं, असं अनंत वेळा करत राहणं, असं सारखं सारखं करत राहणं, याचं नाव आहे संसार. यासाठी काय लागतं, यासाठी मन नावाचा एक अवयव लागतो. ज्याच्याकडे मन नाही त्याला संसारामध्ये येता येत नाही, किंवा संसाराची गती जी आहे, संसार हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये तो येऊ शकत नाही. संसारासाठी काय गरजेचं आहे, आपल्याला मन पाहिजे. मन असेल तरच संसार, नाही तर संसार नाही. म्हणजे पुनरावृत्तीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गरजेची गोष्ट आहे मन. पुनरावृत्ती म्हणजे शरीर सोडणे आणि दुसरं शरीर धारण करणे. सत्य गोष्टीपासून दूर जाऊ नका. सत्य गोष्टी आहे की आपल्याला हे शरीर सोडायला लागणार आहे. ह्याला कितीही तुम्ही टाळलं आणि कोणीही जरी ह्याला टाळायचा प्रयत्न केला तरी टाळू शकणार नाही. जगातला कुठलाही डॉक्टर, जगातला कुठलाही तुमचा नातेवाईक तुम्हाला ह्यापासून सोडू शकणार नाही. तुम्हाला, मला, कोणालाही, आपल्याला कोणीच सोडू शकणार नाही. हे अत्यंत सत्य गोष्ट आहे. माणसाला सत्य गोष्टी स्वीकारायला खूप वेळ लागते आणि सत्य गोष्टी स्वीकारला तरच त्याचं भलं होऊ शकतं. सत्य गोष्ट काय, सत्य गोष्ट काय, मृत्यू येणार, कधी माहिती नाही. आणि आपल्या किती कामं राहिलेत, म्हणजे आपल्याला किती कामं शिल्लक आहेत अजून. तुम्ही आधी केले की आता जसं रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही ठरवता की आता एवढी कामं करून झोपू, तसं मृत्यू येण्याच्या आत आपल्याला एवढी कामं करायची, असे किती लोकांची यादी तयार आहे की एवढे कामं उरकून बसायचे आपल्याला, येऊ दे मृत्यू आता. अशी कोणी तयारी केली का, नाही. आपल्याला वाटतं आपण मरणारच नाहीये. आपण अशी यादी करून बसलोय, आपल्याकडे अशी कामं आहेत आपल्याकडे की आपल्याला असं वाटतं आपण मरणारच नाही. आपण मरणार नाही या चुकीच्या समजुतीखाली संसार सुरू आहे. संसार हा काही शहाण्या माणसाचा खेळ नाहीये. संसार कोण करतं, संसारामध्ये कोण रममान आहेत, ज्यांनी ही चुकीची समज करून घेतली की मी मरणारच नाही, या नावाखाली जे लोक धावपळ करत राहतात त्यांना संसारी असं म्हणतात. या चुकीच्या, भुलवणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या विचारामध्ये जे रममान आहेत की आपण मरणार नाही, ते लोक संसारी आहेत. मग एखादा म्हणाला आपण मरणार आहे, मग टेन्शन घेऊन बसणार का? टेन्शन घ्या किंवा नका घेऊ. सत्य परिस्थितीने जर टेन्शन येणार असेल तर ते चांगलं आहे. असत्य गोष्टीचे टेन्शनपेक्षा, असत्य गोष्टींमुळे, खोट्या गोष्टींमुळे टेन्शन येण्यापेक्षा खऱ्या गोष्टीने टेन्शन आलेलं चांगलं. तुम्ही म्हणाला खोट्या गोष्टीचं कुठं आम्हाला टेन्शन असतं, बऱ्याच खोट्या गोष्टीचं टेन्शन असतं. आपल्याला मुलाबाळाचं टेन्शन असतं. खरं टेन्शन आहे का खोटं टेन्शन आहे?
मुलाची काळजी, मुलगा समजा किंवा मुलगी कुठेतरी दूर गेली तर आपल्याला काळजी लागते, आता कसं होणार, आता कसं होणार, मुलगा कसं असं करणार का तसं करणार, मुलगी असं करेल का तसं करेल, ही काळजी असते. आता मला सांगा, तुम्ही ही जर काळजी केली ते खरी आहे का खोटी आहे? त्या मुलाला जे करायचे तेच तो करणार आहे, त्या मुलीला जे करायचे तेच ती करणार आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्या समोर आल्यानंतर काय दाखवतो तो निरळ भाग, बरोबर का नाही? पण तुम्ही टेन्शन घेता, मग हे खरं टेन्शन आहे का खोटं टेन्शन आहे? आपण अख्ख्या आयुष्यामध्ये खोट्या टेन्शन पोटी वैतागून गेलेलो आहोत. काळजी करण्याचं, टेन्शन घ्यायचं आपल्याला खरं तर काहीच कारण नाही. जे सगळ्या खोटारड्या गोष्टी, टेन्शन घेण्याचं कारण फक्त एकच असं, मृत्यू. मृत्यू हे खरं आपल्याला टेन्शन घेण्यासाठी कारण आहे. त्याचा विचार करायला पाहिजे, मृत्यू नंतर काय, मृत्यू आला म्हणजे काय. नाही तर मुलाबाळांचं टेन्शन, बायकोचं टेन्शन, नवऱ्याचं टेन्शन, नातेवाईकाचं टेन्शन, प्रॉपर्टीचं टेन्शन, व्यवसायाचं टेन्शन आहे का नाही? हे संपतंय का? माणसं संपली, हे संपत नाही. इथं बसलेला कोण आहे ज्याला हे टेन्शन नाही, त्यापैकी काहीच टेन्शन नाही तुम्हाला, असं कोणी आहे का इथं? आहे का कोणी? कुठेच नाही. पण मग ही टेन्शन कसले आहेत? ही खरी टेन्शन नाही आहे, हे काही उपयोगाची टेन्शन, आपण पळच आपल्यावर ओढून घेतलेली टेन्शन आहे. म्हणजे आपलं पोरगं कसं वागेल ह्या आपल्या हातातच नाही. काही सांगण्याचं काम करायचं, इकडून सांगायचं आणि पुढे लक्षात ठेवायचं नाही. जय रामजी की म्हणायचं, तुला करायचं ते कर, नाही तर नको. जसं मी करतो, आहे का नाही? मी काय टेन्शन घेऊन बसलो का आता महाराज करतील काय, करतील का नाही करतील, असं काय म्हणतो का मी? काहीच नाही म्हणत. सांगतो, पुढच्या वेळेस दुसरे चिंतन संपलं की मी टीव्ही लावून बसतो, चालतात. टीव्हीचं पण टेन्शन घेत नाही, माणसांचं पण टेन्शन घेत नाही, बरोबर का नाही? त्यांचा त्यांना पगार मिळतो, तुमचा तुम्हाला पगार मिळतो, त्यामुळे दोघांचंही टेन्शन घ्यायचं काहीच कारण राहत नाही. आपला पण सांगायचं, गंमत करायची, विषय संपून जातो, है ना? असं जगले तर बरं आहे. तर संसारामध्ये टेन्शनला काहीच कारण नाही, शून्य कारण आहे. टेन्शन म्हणजे किती? शून्य. मला लोक विचारतात, तुम्हाला टेन्शन आहे का? फार म्हणतो, फार टेन्शन, डोक्याला फार त्रास आहे माझ्या. म्हटलं काय त्रास आहे? त्यांना सांगावं लागतं असा त्रास आहे. पण मी ह्या गोष्टीचा खूप वर्षानुवर्ष विचार करून तो विषय संपून टाकला. टेन्शनला कारणच नाही आपल्याकडे. कारण किती आहे? शून्य. कारणच नाही काही. पण मग लोकांना तसं चालत नाही म्हणून दाखवावं लागतं, फार टेन्शन आहे, खूप त्रास आहे सोन्याचा. खरंच आहे का खोटंच आहे? तिला खरंच असतो. सासूचा त्रास, सुनेचा त्रास. आता महाराजांनाही असला त्रास राहिला तर महाराज कसले म्हणावे त्याला? पण जगात जगासारखं राहावं लागतं ना. तुमच्यात कपडे घालून राहिलं म्हणजे बरं आहे, म्हणजे जगामध्ये जगासारखं राहिलं तर बरं आहे, म्हणून तुम्ही मला जवळ करताय. नाहीतर गजानन महाराज शेगावला जावं लागेल मला, तिथेही लोक थांबू द्यायचे नाही. आता तिथेही थांबू द्यायचे नाही. असो, संसार करण्यासाठी काय लागतं? टेन्शन. काय लागतं? टेन्शन असलं तर संसार. संसार म्हणजे टेन्शन, टेन्शन म्हणजे संसार. ज्याला टेन्शन आहे तो संसारी समजून घ्यायचा, मग तो महाराज असला तरीही. पक्क समजून ठेवा तुम्ही, हे नियम आहे. हा काय? ज्याला टेन्शन दिसेल तो कोण आहे? तो संसारी आहे. दिसायला तो गृहस्थी दिसो का संन्यासी दिसो, टेन्शन आहे त्याला. आता तो जर फक्त ड्रामा करत असेल म्हणजे ऍक्टिंग, मग तो टेन्शन मध्ये नसला, चांगली गोष्ट आहे, ती चांगली अवस्था आहे. असे असू शकतात, विरळा असतात, असे कमी असतात. असे संसारी माणसाची ओळखण्याची खूण सांगतो तुम्हाला मी. संसारी मनुष्य कोणाला म्हणावं? एक बायको आहे, 2 मुलं, संसारी. ते संसारी लोक नाही आहेत. मग तसं केलं तर युरोप खंडामध्ये तर कोणाला बायकोच नसते. युरोप खंडात काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथे बायको हा प्रकार नसतो, मुलं बाळ असतात. म्हणून त्यांना संसारी म्हणावं का? नाही म्हणावं का? संसार हा शब्द जो आहे ना, तो देश परत्वे, काल परत्वे बदलतो, तो समान राहत नाही. भारतामध्ये सुद्धा पूर्वी वेगळा होता, आता वेगळा आहे. तर संसार म्हणजे काय? ज्याच्याकडे मन आहे, आणि मन असलं म्हणजे टेन्शन असावंच लागतं. कारण मन म्हणजे काय? मन हा जो भाग आहे, मनाचं काम आहे असं 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 सारखं त्याचं असं चालू असतं. मन म्हणजे असं का असं, असं का असं, सारखं जो करतं त्याचंच नाव मन. मन हा नावाचा एक आपल्या आतमध्ये शरीरामध्ये काहीतरी महत्वाचा भाग आहे.
त्याला ओळखावं कसं? असं 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 करत राहिला, दोलायमान स्थिती सारखी, आणि सत्यत्वाने अधिक, आणि त्याच्यामुळे वैताग हे सगळे जे लक्षण आहेत ती मन असण्याची लक्षण आहेत. सत्यत्वाने हे सगळं आतमध्ये चालू ज्याच्या असतं त्याला मन असतं, सत्यत्वाने. मग हे हे मनच पुढे इंद्रिया वाटे बाहेरच्या सर्व जगात पसरत असत. कुठे? रहाटावया या पडे तो त्रैलोक्य. कुठे पसरत ते? त्रैलोक्य, 3 लोकांमध्ये पोचतंय. कसं पोचतं? जेव्हा तुमच्याकडे स्थूल शरीर आहे तेव्हा सुद्धा जातं ते, आणि त्याला जेव्हा लक्षात येतं की आता या स्थूल शरीराला धरून जर आपल्याला तिथे पोहोचता येणार नाही तर ते हे स्थूल शरीर सोडून देतं, दुसरं स्थूल शरीर धारण करतं. म्हणजे कुत्र्याच्या शरीराद्वारे जे भोग भोगणे असतात ते जर भोगायचे असेल तर माणसाचं शरीर सोडावंच लागतं. काय करावं लागतं? सोडावंच लागतं. फक्त सोडण्यासाठी ती आधी माणसाच्या शरीराचे जे भोग आहेत ते भोगण्यासाठीची जो वेळ असते किंवा जेवढा कालावधी आहे तेवढा तो संपला की माणसाचं शरीर सोडलं जातं आणि मग कुत्र्याचं शरीर प्राप्त होतं. पक्ष्याच्या शरीराचा भोग पाहिजे असेल तर कुत्र्याचं शरीर सोडावं लागतं, पक्ष्याचं शरीर धारण करावं लागतं. असं 14 भुवनामध्ये जेवढे शरीर आहेत या शरीरामध्ये हा जीव या मनामुळे फिरतो. कोणामुळे फिरतो? मनामुळे. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्याचं मन जे आहे ते असंच राहतं. म्हणून कुत्र्याला टेन्शन असतं का नाही? असतं का नसतं? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कुत्र्याला टेन्शन असेल का नसेल? काय कुत्र्याला टेन्शन आहे? का नोकरी आहे, का चाकरी आहे, का बायको आहे, का पोर आहे, का घर आहे, का संसार आहे? कुत्र्याला काय टेन्शन आहे? त्याला कुत्र्याला असं आपल्याला वाटतंय. इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं. तुम्हाला सांगतो एकदम साधारण गणित आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझंच टेन्शन जास्त आहे. प्रत्येकाला असं वाटतं, मलाही असंच वाटतं, मलाच जास्त टेन्शन आहे. जगात सर्वांना, माणूस एकच जरी वर्ग घेतला आपण, जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं माझंच दुःख फार मोठं आहे आणि दुसऱ्याचं सुख मोठं आहे. माझं दुःख म्हणतो किती सुखी आहे. तुम्ही जर एखाद्याला तुमचं दुःख सांगायला लागले ना की थोड्या वेळातच तो तुम्हाला त्याचं दुःख सांगायला लागेल, आणि तुम्ही त्याला म्हटले तुला काय धाड भरली, तुझं तर चांगलं व्यवस्थित चाललंय, तो मग तो आपल्याला त्याचं दुःख सांगतो सगळं. असं नाहीये, अशी अडचण आहे, तसं अडचण आहे, हे अडचण आहे, ती अडचण आहे. प्रत्येकाला स्वतःच दुःख मोठं वाटतं. याच्यासारखी विचित्र गोष्ट जगात काय असावी? विचित्र गोष्ट आहे का बरोबर गोष्ट आहे? कसं असेल असं? असं असू शकेल का? पण असं आहे की प्रत्येकाला वाटतं माझंच दुःख मोठं आणि दुसराच जास्त सुखी. मला सांगा तुम्ही, माझं बरं आहे का नाही? खरं सांगा. तुमचं जास्त बरं आहे का माझं जास्त बरं आहे? तुम्ही जास्त सुखी आहेत का मी जास्त सुखी आहे? खरं सांगा. आणि दुःखी कोण जास्त आहे? प्रत्येकाला असंच वाटतं. प्रत्येकाला वाटतं दुसरा सुखी आहे आणि आपण दुःखी आहे. मग तुम्ही एखाद्याला विचारलं काय रे बाबा तुला काय दुःख आहे? माझ्याकडे साधी गाडी पण नाही, असं त्याला विचारलं, दुःख. दुसऱ्या एखाद्या माणसाला तुला काय रे दुःख आहे? तर माझ्याकडे कार नाही. तिसऱ्याकडे गेलं तर जरा भारीतली कार नाही. अजून एखाद्याकडे गेलं तर माझं स्वतःचं हेलिकॉप्टर नाही माझ्याकडं. अमेरिकेत तर काही लोकांकडे स्वतःचं विमान पण आहे, भारतात पण आहे काही लोकांकडे स्वतःचं विमान आहेत त्यांची. मग विमान पार्क करायला पण भाडं द्यायला लागतं. काय फुकट पार्क करून देते काय? नाही का? विमान तर काय घराच्या शेजारी लावू शकत नाही. मग ते पण टेन्शन आहे, परवडत नाही. छोटी छोटी विमान आहेत अमेरिकेमध्ये काही लोकांकडे, स्वतःची विमान आहेत त्यांची. अमेरिकेत म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये असतील, छोटी छोटीच असतात विमानं त्यांची. आपल्याकडे काही वर्षांनी भारतातही घेतील लोक विमानं स्वतःची विकत, पण भारतामध्ये जागा कमी, लोक जास्त आहेत, त्यामुळे विमान लावायचं कुठं मोठा प्रश्न म्हणू शकतो. कारण आपले एकच रनवेचा केवढा गोंधळ आहे, कधी तिकडं कधी इकडं कधी इकडं, कुठंच कळत नाही कुठं जाणार आहे. एकच रनवे धडवायला अजून, म्हणून त्यामुळे लोक विमान घेणार. गव्हर्नमेंटचं पहिले डिक्लेअर होते नीट कुठं रनवे करायची, मग आपण ठरवू की विमान कुठं लावायचं, है ना? म्हणून नाही तर आतापर्यंत घेतलं असतं पण विमान, असं म्हणायला काय हरकत आहे. असं तर गमतीचा भाग आहे तो.
सांगण्याचा मुद्दा असा आहे की जीव म्हणजे काय? जीव म्हणजे असा पदार्थ आहे की तो मन नावाच्या या अवयवाद्वारे अनंत जन्म फिरत राहतो आणि त्या फिरण्याला कारण एकमेव मन आहे. आणि मन म्हणजे काय? मन म्हणजे चिंता, मन म्हणजे टेन्शन, मन म्हणजे यातना, याचंच नाव मन. मनाचं दुसरं काहीच काम नाही. मन काही दुसरं काहीच करत नाही. तुम्ही हे संपवलं तर तुमचं मनच संपून जाणार आहे. मनाचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही हे संपवलं तर मनच संपेल आणि मन संपलं तर संसार संपेल. बायको राहील, नवरा राहील, नातेवाईक राहतील, पण काय संपेल? संसार संपेल. असून सगळे नसतील असं होऊन जाईल. मग तो संसारात आहे, गृहस्थी आहे का आश्रमात आहे, हा काही फरक पडत नाही त्यांनी. असो, तर मन हे कशाला कारण आहे? संसाराला कारण आहे. आणि मन आपल्याला या संसारात कसं गुरफटवतं? मन प्रत्येक क्षणाला आपल्याला हे सांगत असतं की तूच जगातला सगळ्यात मोठा दुःखी आहे. असं मन आपल्याला प्रत्येक क्षणाला सांगत राहतं. तुम्ही काहीही करा, हे संपूच शकत नाही. तुम्ही एवढं जरी संपू शकले, तुम्ही व्यवहारातच इतके मोठे सुखी व्हाल, परमार्थात तर भगवत सुख तुम्हाला प्राप्त होईल. परमार्थात भगवंत सुखाचा अधिकारी व्हाल आणि व्यवहारामध्ये तर तुमच्यासारखा सुखी कोणीच सापडणार नाही. काय करू शकले तुम्ही? फक्त त्या मनाला संपू शकले. म्हणजे मनाला, कारण मनाचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? त्यातला एक प्रमुख भाग तुम्हाला सांगितला मनाचा, की मन आपल्याला प्रत्येक क्षणाला दाखवत राहतं की आपणच जगातले सगळ्यात दुःखी. हे प्रत्येक क्षणाला मन आपल्याला दाखवत राहतं आणि काही काही क्षणाला आपण त्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, तो आपला फसवा विजय असतो. काही काही क्षणाला तसं होतं. म्हणजे गाडी नवीन घेतली की 1 दिवस, बायको नवीन झाली की 9 दिवस, त्याच्यानंतर लक्षात येतं आयुष्यभर दुखणंच आहे, काहीच नाही. जेवढे तुमच्या मनाला सुखाचे अनुभव आलेत ते काही क्षणाचेच असणार. कारण प्रत्येक क्षणाला मन तुम्हाला दाखवून देणार असं नाहीये काही. म्हणजे आपण जशी एखादी नवीन गाडी घेतली तर किती दिवस आपल्याला सुख वाटतं त्या मनाला? काही दिवसातच तुम्हाला ते मन लगेच सांगायचं याच्यात काही नाहीये, या गाडीत याच्यात काही नाहीये, सांगेल मनच. मोठं घर घेतलं, त्याला चांगलं सजावट केली, तर काही दिवसातच मन सांगायला याच्यात काही नाहीये खरं, याच्यापेक्षा मोठं घर पाहिजे, इत्यादी इत्यादी. आयुष्यात तुम्ही कुठलीही गोष्ट त्या मनाला तात्पुरतीच समजावून सांगू शकता. त्याच्यानंतर मन पुन्हा तोंड वर काढताना दाखवतं तसं नाहीये, आपण दुःखीच आहोत. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे स्वतःचं विमान जरी आलं, रनवे तर भाड्याने जाऊ दे, तुम्ही स्वतःचे रनवे जरी बांधले स्वतःचीच, तरीही मन म्हणणार आपण दुःखीच आहे, आपलं काही खरं नाहीये. बरोबर नाही? आणि ह्याच्यामुळे काय टिकलं? ह्याच्यामुळे संसार टिकला. कारण ह्याच्यामुळे मनाला जगता येतं. मनाला जगायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट ही लागेल. म्हणून व्यवहारामध्ये असं शिकवतात. काय शिकवतात व्यवहारामध्ये? कधीही आपण तृप्त आहोत असं म्हणायचं नाही. व्यवहारात काय शिकवतात? व्यवहार आणि परमार्थ फार मोठा अंतर आहे. व्यवहारात हे शिकवतात की थांबू नका. काय करू नका? थांबू नका. आपण तृप्त आहोत असं म्हणू नका. तुमची प्रगती खुंटेल त्याने. काय होईल? तुमची प्रगती खुंटणार त्याने. आता माझ्याकडे सगळं आहे असं म्हटल्यानंतर प्रगती कशी करणार आपण? म्हणून म्हणतात वयाच्या 80 वर्ष जरी झाले तरी PhD करा. म्हणजे उदाहरण, टर्नओव्हर आपल्या कंपनीचा किंवा त्याचा 1 कोटीचा असेल तर 2 कोटीचा झालं, बरं आपण ठरवा 2 कोटी झाले थांबायचे, असं काही ठरणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही मेले तरी तो टर्नओव्हरचा आकडा तुमचा कधी क्षितिजापर्यंत येतो, थांबत नाही कधीच तो. आणि त्यामुळे मन जगतं. हे माहित नाही लोकांना. पगार किती झाल्यावर थांबायचा? यार रिटायर होतो पण त्याच्या पगाराची इच्छा संपत नाही. तुम्ही रिटायर झाले तरी असं झालं कधी? नाही. तुम्हाला वाटत असतं काही त्यांना रिटायर झालं तर पेन्शन मध्ये किती वाढल याच्यामध्ये विचार करत. मन थांबूच देणार नाही तुम्हाला. आणि म्हणून संसार टिकलेला आहे. संसारामध्ये सगळे जीव असेच आहेत आणि संसारासाठी हेच फक्त कारण लागतं. संसारासाठी काहीच कारण लागत नाही. दुसरं काहीही कारण लागत नाही संसारामध्ये. आणि कलयुगामध्ये तर हे फार वाढत जातं. भयानक आहे. कलयुगामध्ये जास्त त्याचं हे होत जातं. पूर्वी असं होतं
की आयुष्यभर नोकरी केली की कधीतरी एखादी गाडी त्याला मिळायची, आणि आयुष्यभर नोकरी केल्यानंतर जे काही फंड बिंड सगळं गोळा करून एकत्र करून जे काही पैसे आले त्याच्यातून तो कसं तरी घर बांधू शकायचं. आता पहिल्या महिन्यातच त्याच्याकडे घर असतंय. नोकरी लागण्याच्या आधीच काही लोक घर घेऊन टाकतात, बापच त्याला सगळ्यात निम्म पैसे देऊन टाकतो. म्हणजे बाप पोराची सुद्धा व्यवस्था करतो, नातवंडाची व्यवस्था करणारी पण आहेत आपल्याकडे. पूर्वी अशी परिस्थिती होती, स्वतःसाठी घर आयुष्यभर नोकरी केल्यानंतर होण्याची शक्यता असायची. आताची परिस्थिती अशी आहे, नातवंड जन्माला आली नाही तरी त्यांची घरं बांधण्याची तयारी रेडी आहे, सगळं करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. आहे का नाही? आहे का नाही सांगा मला? तरी टेन्शन आहे. तरी अजून म्हणजे असं वाटतंय काही कमीच आहे आपल्याकडं, अजून कमीच वाटतंय. याचंच नाव आहे मन. तरी आपल्याला कमी वाटतंय. आता मला काही आगापिछा आहे का, काही मागे पुढं काही नाही माझ्या, तरी मलाही असं वाटतं एकच फ्लॅट आहे, दुसरा घ्यावा का काय, एकच गाडी आहे दुसरी घ्यावी काय. अडचण आहे का नाही? एकाच फ्लॅटमध्ये राहायला माणूस नाही, मीच राहणार तिथं कधी. तुमच्याकडे अशा रूम आहेत की रिकाम्या पडल्यात, तरी तुम्हाला विचार चाललाय की अजून मोठं घर असावं का. म्हणजे अशी परिस्थिती. हे मनाचं कारण. तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका मी एवढं बोलतोय म्हणून. मन जे आहे, मन जगतं याच्यामुळे. बाकी मनाला जगण्यासाठी काहीच लागत नाही. मग तुम्ही मन मेल्यावर काय जगण्यात अर्थ आहे? बरोबर, मन मेलं तर संपलं संसार. पण मन मेलं तर संसार संपतो. संसार संपल्यानंतर सगळं संपत नाही, भगवत प्राप्तीचा विषय येतो तयार. पण आपला तो विषय आहे का नाही हा आपला प्रश्न पहिला. कारण ज्याला जगावं वाटतं त्याला मन पाहिजे, आणि ज्याला मन आहे त्यालाच टेन्शन आहे. म्हणून संसारामधून चिंता टेन्शन कोणाचं संपणार का? अजिबात संपणार नाही. तुम्ही कुठल्याही ज्योतिषाकडे जा, कुठल्याही महाराजांकडे जा, कुठल्याही व्यावहारिक किंवा पारमार्थिक उपायांचा शोध घ्या, तुमचं टेन्शन संपू शकत नाही. काही लोक, तुम्ही जरी माझ्याकडे तरी त्या कारणासाठी आले असले तरी तुमचं काही टेन्शन संपणार नाहीये. कारण संसारासाठी तीच महत्वाची गरज आहे. संसार त्याच्यावर जगलेला आहे. म्हणून ब्रह्मदेवाला टेन्शन आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं, ब्रह्मदेवाला टेन्शन आहे का नाही? मी बऱ्याचशा चिंतनात सांगत असतो, या देवादेवांना वर फार मोठी गर्दी आहे. वर म्हणजे इकडंच असं नाही, ते कुठं लोक असेल मला माहित नाही, त्यांची दिशा मला सांगता येत नाही इथं बसून. माझ्याकडे होका यंत्र पण नाही नक्की सांगावं इकडे आहे तिकडे आहे. पण या देवलोकांमध्ये सुद्धा जे देव आहेत, तुम्हाला काय वाटतं त्यांना टेन्शन असेल का नाही? सगळ्यात मोठा देव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला टेन्शन आहे का नाही? विष्णूला टेन्शन आहे का नाही? विष्णूला काय टेन्शन? मस्त आपलं शेषनागावर झोपायचं, लक्ष्मी पाय दाबते, वाटलं तेव्हा अवतार घ्यायचा, वाटलं तेव्हा भक्त त्याचे सगळे पूजा अर्चा करतात, काय टेन्शन आहे असं आपल्याला वाटतंय. तुम्हाला आधीच सांगितलं, दुसऱ्यांना टेन्शन असतं का काही? आपल्या दृष्टीने जेव्हा आपण जगाकडे बघतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना काही टेन्शन दिसतं का? काही लोक म्हणतात भिकाऱ्यांना काय टेन्शन नाही, काय भिकाऱ्यांना काही टेन्शन असतं काय? मग काही लेखक असतात, मग ते अभ्यास करतात भिकाऱ्यांचा अभ्यास, मग ते छापतात मुक्तपीठ मध्ये. मग आपण वाचतो, अरे भिकाऱ्यांचं फार आलं. मग कळतं आपल्याला भिकाऱ्यांना पण टेन्शन असतं. पण नंतर परत विचार करतो आपण, हे काय टेन्शन आहे, त्याच्यापेक्षा आपलं टेन्शन महत्वाचं आहे. ज्याचं लग्न झालं तो म्हणतो की ज्याचं लग्न नाही झालं त्याला काय टेन्शन आहे. म्हणजे गृहस्थी म्हणतो संन्यासाला काय टेन्शन आहे, संन्यासी म्हणतो गृहस्थीला काय अडचण आहे. तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त जगात कोणाला अडचण आहे सांगा मला. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला आपलीच अडचण सोडवण्यामध्ये धन्यता वाटते, आणि आपलं अख्खं आयुष्य त्यासाठीच घालवतो. काही करत नाही आपण आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये आपण फक्त एकच गोष्ट करतो, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला ज्या अडचणी वाटतात, म्हणजे आपले जे टेन्शन्स असतात ते घालवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य घालवतो. आपल्याला ज्या काय वाटतात अडचणी, आपले जे दुःख असतात, आपल्याला ज्या अडचणी वाटतात, आपले जे टेन्शन असतात ते घालवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य घालवतो. मग त्या अडचणींमध्ये आपण इतरांना पण धरतो. जसं पोट भरण्याची अडचण आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, बायका पोरांचं यांचं पण पोट भरतो. पण तुमचं पोट न भरता तुम्ही बायका पोरांचं पोट भरू शकाल काय? कोण आहे असा इथं बसलेला? तुमचं पोट भरायचं नाही अजिबात, आणि बायका पोरांचं पोट भरायचं, भरू शकाल? कोणच नाही करू शकत जगात असं, कोणच करू शकत. म्हणजे आपल्या अडचणी सोडवताना इतरांच्या सुटल्या तर ठीक आहे,
पण आपला उद्देश तो नसतोच, कुठल्याही जीवाचा उद्देश नाही जगामध्ये. म्हणून संसार टिकला तो फक्त एकमेव कारणाने मन. आणि मन म्हणजे काय? चिंता. मन म्हणजे टेन्शन, मन म्हणजे अडचण, मन म्हणजे दुःख. हे सगळे तुम्हाला समजण्यासाठी वापरतो मी शब्द. याच्या व्यतिरिक्त मनाला दुसरं काही नाव नाही आणि याच्याशिवाय तुमचं काही आयुष्य नाही, याच्याशिवाय तुम्हाला काही जीवन नाहीये. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी कधी सुटल्या, कधी वाढल्या, कधी सुटल्या, कधी वाढल्या. याच्या पलीकडे तुम्हाला आयुष्यात काहीच मिळत नाही. काय मिळतंय? काय मिळतंय का आपल्याला याच्या पलीकडे? अडचण सुटली की लगेच पुढे अडचण वाढली, सुटली की वाढली, सुटली की वाढली, असं झालं. त्याच्या पलीकडे काहीच झालेलं नाही. तरी लोक म्हणतात अजून आम्ही संसारच करतो. आता मरायला टेकले तरी सुद्धा त्यांना काही याच्यातून बुद्धी सुचे ना की काय करावं नाही. तुमच्या नातवंडांची लग्न जरी झाली, तुम्ही तिथे पण टिकलेच, समजा टिकतील का नाही सांगता येत नाही, पण समजा जर टिकलेच, तुमच्या नातवंडाचे लग्न झाले तरी तुमचं टेन्शन संपणार नाहीये. मुलाबाळांचं काय टेन्शन सांगता? आता कालावधी वाटत नाही असं टिकण्यासारखं, बरं का. तुम्ही विनाकारण भ्रमात राहू नका, कारण महाराज म्हटलं म्हणून कदाचित टिकेल आपण, असं काही नाहीये. कारण वातावरणच बदललंय सगळं ना, खाण्याचे पिण्याचे सगळेच वातावरण बदलल्यामुळे अडचण निर्माण झाली. असो, तर तुम्हाला कधी वाटेल असं की ह्या मनाचा नाश करावा? असं वाटणारच नाही कधी, असं कधीच वाटणार नाही. त्यासाठीच आपल्याला साधू संतांची गरज आहे. साधू संत याची ओळख करून देऊ शकतात की बाबांनो, हे असं जगणं जे आहे हे काही उपयोगाचं नाही. हे कितीही केलं तरी हे संपणारच नाहीये. कितीही करा हे संपणार नाही. काहीही करा संपणार नाही. कसंही करा संपणार नाही. मग काय करावं लागेल? त्याला फक्त पर्याय समाधी. संपवायचं जर फक्त काय? समाधी. म्हणजे संसार संपवायचा म्हणजेच चिंता संपवायची, म्हणजेच मन संपवायचं, तर पर्याय काय? समाधी. जगात ह्याला कुठलाही दुसरा उपाय नाही. तुमच्या चिंता संपवण्याला एकमेव उपाय आहे. काय? समाधी. समाधी व्यतिरिक्त जगामध्ये कुठलाच उपाय नाही. त्यामुळे तुम्ही किती उपाय माझ्याकडे घेऊन आले तर मी हसण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. नाहीतर मी म्हणेल वा वा छान, बरं का, मस्त गाडी घेतली, छान आहे बरं का, सून चांगली आहे, छान आहे, नातवंड छान आहेत. मी एवढंच म्हणतो फक्त, मी त्याच्या पलीकडे काही म्हणत नाही. म्हणतो ना असं का? नाही म्हणत. कारण मी प्रत्येक ठिकाणी जर खोड काढायला लागलो तर मग ते तुम्ही म्हणाल की महाराजांना आपण जेवायला देतोय, आता विचार करावा लागेल द्यावं की नाही यांना जेवायला. प्रत्येक ठिकाणी खोड काढता येत नाही. काही ठिकाणी तुमच्यासारखं जागावं लागतंय. फक्त एवढाच चान्स असतो बोलायला. तिथे तेवढा आपला चान्सच तेवढा आहे ना, नंतर बोलता येत नाही मला काही. कारण एवढ्या 1 तासामध्ये मला कोणी काही बोलणार नाही, मला माहित आहे. बघ, समाधी हा एकमेव उपाय आहे. कशासाठी? तुमच्या चिंता नष्ट करण्यासाठी. तुम्हाला समजणाऱ्या भाषेत सांगू, तुमच्या चिंता संपवायच्यात समाधी हा एकमेव उपाय आहे. आणि समाधी शब्दाचा विपरीत अर्थ कसा आहे तो आपण आधीपासून पाहत आलोय. त्यामुळे ते परत मी सांगत बसणार आहे की समाधी म्हणजे अष्टांग योगाद्वारे असं असं करणे वगैरे समाधी नाही. समाधी म्हणजे काय नाही, चिंतारहित जीव जो असतो त्याचं नाव असते समाधी. समाधी म्हणजे जीवाची चिंतारहित अवस्था. सोपी व्याख्या समाधीची. चिंता कुठे असते? डोळ्यात, कानात, हातात, पायात अशी नसते कुठे. चिंता जी असते ती कुठे असते? त्या जीवाच्या ठिकाणी असते. आणि त्याला साधन जे चिंतेचं आहे ते मन. म्हणून या मनाला काय करावं लागतं? समाधीत टाकावं लागतं. ते कसं टाकता येतं? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. कारण मनाचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे धावणं. मनाचा स्वभाव आहे कुठे धावणं? 3 लोकात धावणं. कसं? स्थूल शरीर एक असताना सुद्धा, आणि स्थूल शरीर एक पुरलं नाही त्याला सोडून दुसऱ्या शरीरात कसं धावतं? ते नाही पुरलं, हे याने नाही जमलं तर याला सोडायचं, दुसरं शरीर प्राप्त होतं. त्याला ते सोडायचं, तिसरं शरीर प्राप्त होतं. अपमत होत त्याला. अशा रीतीने तो 3 लोकांमध्ये जीव जो आहे तो या मनाच्या पाठीमागे धावत राहतो किंवा मनाच्या द्वारे तो जात असतो. आणि असं त्याने उत्कृष्ट लोकाला जाऊन जरी केलं तरी त्याला या चिंता, ही टेन्शन, हे दुःख संपवता येत नाही. हा विषय परमार्थात सांगण्यात आलेला असल्यामुळे ज्याला कोणाला असं वाटलं की आपल्याला याच्यापासून बाहेर पडायचंय,
त्याला मुमुक्षु असं म्हणतात. तो खरा साधक आहे. 14 भुवनामध्ये असं कुठलंही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी चिंता नाही. 14 भुवनामध्ये असं कुठलंही शरीर नाही की ज्या ठिकाणी काय नाही, चिंता नाही. 14 भुवनामध्ये असा कुठलाही पदार्थ नाही की जो तुमची चिंता नष्ट करेल. 14 भुवनामध्ये कुठलीही अशी क्रिया नाही की ज्याने तुमची चिंता नष्ट. पण आपल्याला काय वाटतं, खोटी आशा आहे, खोटा दिलासा आहे आपल्याला, ही फसवणूक आहे की असं केलं म्हणजे आपलं सुखी हो, असं केलं म्हणजे आपल्याला चिंता राहणार नाही, काही असं केलं म्हणजे सुखी हो, असं केलं म्हणजे टेन्शन संपेल, असं केलं म्हणजे बरं राहील. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. आणि त्याच्या पाठीमागे सगळे धावतायत, आपणही धावतोय. आणि प्रत्येक जण एकमेकाला शिकवतो, असं कर बघ मग काय होतं, मग तू सुखी होशील. आणि मग आपण तसं केलं आणि दुःखी झालो की तो म्हणतो, मग आता कसं वाटतंय, आला का नाही आमच्यातच तू पण आता, आहे की नाही. मग ते पण खुश होऊन जातात. आपण कोणालाही हे शिकवत नाही की हे चुकीचं आहे, उलट आपण त्याला शिकवतो, कर बघ काय होतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट चिंता नष्ट करण्यासाठी केली आणि त्याने आपली चिंता नष्ट झालीच नाही किंवा झाल्यासारखं वाटलं, आणि काही काळाने, काळ किती पण असेल कमी अधिक, काही काळाने आपल्याला लक्षात आलं की त्याने काही चिंता नष्ट होत नाही. मग आपण सर्वांना असं सांगत सुटतो का, हे करू नका याने काही चिंता नष्ट होत नाही, असं सांगत सुटतो का? नाही सांगत सुटत. उलट आपण काय सांगतो, कर. काय सांगत सुटतो, कर. असं तरी सांगतो का, जाऊ देतच नाही, असं तरी सांगतो का की आता तुझी जी चिंता तुला सुटल्यासारखी वाटणार आहे ही फक्त काही क्षण वाटणार आहे, काही काळासाठीच वाटणार आहे, खरी नाहीये ती. म्हणजे तू आता हे चिंता नष्ट करण्यासाठीची गोष्ट कर, पण याने तुझी चिंता नष्ट किती वेळापुरती होणार आहे, तात्पुरती होणार आहे. तात्पुरती म्हणजे काही काळापुरती होणार आहे, कायमची नाही. असं आपण त्याला सांगतो का? तसंही सांगत. उलट काय म्हणतो, कर. आणि असे कोण करतो, असे जगातले सगळेच करतात. म्हणून समाधीचा विषय कोणालाही माहित नाही आणि समाधीच्या विषयामध्ये कोणाला रस नाही, तिकडे लक्षच नाही कोणाचं. जीवाला समाधी प्राप्त करायची असेल तर त्याचं मन जिथे जाईल तिथे त्याला समाधी शोधावी लागेल, त्याला तिथे समाधी प्राप्त करता आली पाहिजे. काय करायला लागेल, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, त्या ठिकाणी त्याला समाधी प्राप्त होणं इष्ट आहे, गरजेचं आहे. ते कसं होईल याचा आपण विचार करतोय, पण ते कसं होईल हा नंतरचा विषय. आधी काय चाललंय ते बघावं लागेल ना, म्हणून हा अभ्यास सांगतोय. काय चाललंय आपण ह्याची माहिती देतोय मी. ते कसं होणार हा नंतरचा पुढचा अभ्यास आहे आपला. पण आधी काय स्थिती आहे, कारण यत्र यत्र मनोयाती, मन ज्या ठिकाणी जाईल ते तिथे तत्र तत्र समाधया, त्या ठिकाणी समाधी त्याला प्राप्त होते. साधनपूर्वी सांगण्यात आलेली आहे. पण पहिल्यांदा ज्या मनाला धरून हा समाधीचा विषय सांगण्यात आला त्या मनाची आणि जगाची स्थिती काय याचा अभ्यास आपण थोडक्यात करतो आहोत. आता काय करतो आहोत, हे मन आणि जगाची स्थिती काय आहे याचा आपण विचार करत आहोत. तर मन म्हणजे काय, मनाचंच दुसरं नाव आहे चिंता. मनाचं नाव काय दुसरं, चिंता. म्हणून तुमच्या काय काय चिंता आहेत त्या एका कागदावर लिहून काढा. मी तुम्हाला बरेच सांगतो लिहून काढा. बऱ्याच लोकांकडे बऱ्याच नोटबुक साचले असतील. मी बरेच वेळा सांगत असतो हे लिहून काढा बरं, हे लिहून काढा. तर आता बऱ्याचशा लोकांकडे नोटबुक असतील ना, मी बरेच लिहून काढलेले आहे का नाही कोणाकडं. तर एक काम करा, आता नसेल तर जाऊ द्या. तर इतके दिवस आपण काही कारणाने नाही केलं. आता एक नोटबुक घ्या विकत, 100 पानाची घ्या, 200 पानाची घ्या, आणि उद्या आज नाही जमलं उद्या नाही जमलं परवा, कधी जमेल तेव्हा तिथं लिहा माझ्या चिंता, आणि लिहायला सुरुवात करा खाली. जेवढे आठवेल म्हणजे काय, आठवून नका लिहू, आठवून लिहू नका. काय करा, ज्या क्षणाला चिंता वाटली लिहायचं तिथं नवरा. काय लिहायचं, मी उदाहरण सांगितलं, तुम्ही लगेच मनावर घेऊ नका. नवरा, चिंता लिहून ठेवायच्या, कुठले, बायको, पैसा, काय असेल ते,
ज्या ज्या तुम्हाला चिंता वाटतात लिहून लिहून काढत जा. आठवून लिहायच्या नाही. ज्या वाटल्या प्रत्यक्षात अनुभवात येत आहेत तुमच्या त्या लिहा तिथे. अशी यादी करायची. ठीक आहे. असं किती दिवस करायचं? एक 6 महिने करा. रोज एक तरी लिहायची. कारण रोज एक तरी चिंता असतेच आपल्याला. असा दिवसच असतो आपला. आपल्या आयुष्यात कोणाच्याही असा एकही दिवस येत नाही की ज्या दिवसभरात आपल्याला कमीत कमी एक चिंता नाहीये. असं कधीच येत नाही आपल्या आयुष्यात. कारण तसं झालं तर संसाराचा वाटोळ होणार. असं तुम्ही 6 महिने करा. ती 200 पानाची नोटबुक कदाचित भरून जाईल है ना. 6 महिने नाही, 3 महिने, 3 महिने नाही, 1 महिना करा. ठीक आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त कमी नको करायला. 1 महिना करा. 1 महिन्यानंतर काय करा, पुढचा प्रयोग करायचा. 1 महिन्यानंतर तुम्ही परत माघारी यायचं आणि त्या सगळ्या चिंतांमधल्या कुठल्या चिंता संपल्या त्या बघायच्या. कुठल्या चिंता संपवण्यात तुम्ही यश मिळवलं त्याच्या पुढे लिहायचं टिक. संपलं, विषय संपला. काय करायचं? 1 महिना. त्याच्या पुढे काय करायचं? असं टिक करून टाकायचं, म्हणजे ती चिंता संपली. आता परत चिंता लिहायची नाहीये, तुम्ही जाऊ द्या, परत लिहायची गरज नाही. एवढंच प्रयोग करायचा आपल्याला. परत 1 महिन्याने परत ती नोटबुक काढायची. परत बघायचं कुठल्या चिंता संपल्या. आता जिथे टिक केलीये बरोबर ती चिंता आहे का परत आली बघायची. जर तुम्ही एकाच चिंतेसमोर 3 महिन्यांच्या अशा परीक्षणानंतर 3 बरोबरच्या चुका अशा चिन्ह काढू शकले तुम्ही फार मोठे धन्य आहात. असं होणं शक्य नाही. असं होणारच नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. मला खूप प्रयोग सांगत असतो, तुम्ही माझं काय ऐकत नाही. मी मास्तर आहे, माझं कामच आहे. काय म्हटलं मी तुम्हाला? 1 महिना हा लिहिण्याचा, पुढच्या 1 महिन्याने बरोबरचं चिन्ह, त्याच्या पुढच्या महिन्याने परत बरोबरचं चिन्ह, त्याच्या पुढच्या महिन्याने, म्हणजे अशा एकूण 4 महिने तुम्हाला लागणार. 4 महिने म्हणजे आता कुठला चालू आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एंड. खूप झाला फेब्रुवारी एंड मध्ये काय होईल? तुमच्याकडे एक नोटबुक असेल. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या किती चिंता संपुष्टात आलेल्या आहेत. ते तर सुरूच असतंय आपलं. तर किती बरोबरच्या साईन होतील पूर्ण असं वाटतंय का? आणि समजा जर तुम्हाला तिथे असं बरोबर केलं असेल एखाद्या महिन्यात आणि ती पुढच्या महिन्याचं तुम्हाला लक्षात आलं की नाही ती चिंता परत आली, तर ते बरोबरच आहे, त्याला काय करायचं? पुढे त्याच्या पुढे क्रॉस करून टाकायचं, म्हणजे ते गेलं. मग ते आपल्याला काय असं असलं म्हणजे तुम्ही समजायचं तुम्ही कोण आहात? संसारी आहात. आणि तुम्हाला कशाची गरज आहे? समाधीची गरज आहे. कशाची गरज आहे तुम्हाला? समाधीची गरज आहे. कोणाला गरज आहे ओळखावं लागतं ना. तुम्हाला समाधीची गरज आहे म्हणजे तुम्हाला या चिंता संपवण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही चिंता संपवण्याचे अधिकारी आहात. कारण आपल्याला हेच माहित नाही आधी की आपण ह्याच्या अधिकारी आहोत का नाही, हे समाधी आपल्याला प्राप्त करायची का नाही. कारण काही लोकांना वाटतं ते जटा वाढल्या, घरदाराचा त्याग केला म्हणजे समाधी. तो भ्रम आहे. तो वेगळा प्रकार आहे. तो चुकीचा आहे असं मी सांगत नाहीये. तुम्हाला, मला, सगळ्यांना, ज्याला कोणाला चिंता आहे त्याला समाधीची गरज आहे. आणि समाधी म्हणजे जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे त्याचा समाधी प्राप्त होणं असा अपेक्षित अर्थ आहे इथे. मग आपण अधिकारी आहोत का नाही? सगळेजण अधिकारी आहोत. आपण याचे काय आहेत? सगळेजण अधिकारी आहोत ही समाधी प्राप्त करण्याची. कसं करायचं हा विषय मी सांगितला नाही. आधी तुम्हाला पक्क लक्षात आलं पाहिजे की आपण याच्या अधिकारी आहोत. आपल्याला हे प्राप्त करायचंय, ही समाधी आपल्याला मिळवणं गरजेचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मी आधीच या विषयामध्ये तुम्हाला सांगून ठेवलंय ज्या चिंता आहेत त्या चिंताचे उपाय तुम्हाला लक्षात येतील की या 4 महिन्यांमध्ये तुम्ही जर हा अशा पद्धतीने अभ्यास करून मांडून ठेवला, तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या चिंता तुम्ही या कुठल्याच मार्गाने नष्ट करू शकलेले नाहीत, करू शकणार नाहीत असं तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही एवढं ठामपणे सांगता म्हणजे आता नाही होणार तसं नाही. तुम्हाला वाटत असेल तर करून बघा. तुम्ही पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. तुम्ही आता काय करा, बी पॉझिटिव्ह असं होऊन म्हणा की नाही करतोच आता करू. जगातला कुठलाही बी पॉझिटिव्ह वाला मनुष्य आणा, म्हणजे रक्तगटवाला नाही, म्हणजे जो खरंच समजतो की मी खरंच आता एकदम अशा रीतीने करतो संसार, बघ त्याला घेऊन या आणि त्याला करायला हवा, बघू काय होतंय. पण त्याने काय करायचंय, आठवून बिटून काय लिहायचं नाही. मी आधी सांगितलेलं आहे, आठवून बुद्धीला ताण देऊन लिहायचं नाही. खरंच चिंता आहे लिहायची. खरंच म्हणजे खरंच ज्याचा डोक्याला शीन आहे ते लिहायचं तिथं.
नसेल तुमच्या नवऱ्याचा शिन डोक्याला तर नका लिहू नवरा नाव, काही गरज आहे ना. तुम्हाला का मी लिहायलाच सांगितलं नवरा लिही किंवा बायको लिही असं नाही सांगितलं. मी तुम्हाला सांगितलंय की जे खरंच तुम्हाला शिन देणार आहे, तुम्हाला नाही येत तसं काही, तुम्हाला म्हणजे कोणालाच. कारण काही लोकांना शिन असला तरी शिन वाटत नाही, आणि शिन नसला तरी काही ना शिन वाटतो. काही काहींना कसं असतं की शिन असतो, पण आता तो इतकी सवय झालेली असते वाटतच नाही. गाढवाच्या अंगावर ओझं ठेवलं त्याला काय वाटतं का वजन? अजिबात वाटत नाही त्याला वजन. गाढवाचं मला माहितीये का, गाढवाच्या अंगावर ओझं टाकल्यानंतर गाढवाला ओझं वाटत नाही. त्या एका ठराविक असं काहीच वाटत नाही त्याला. तुम्ही इथून तिकडे न्या तर काही नाही, जात तसंच. तिकडून तिकडे आणा तसंच जातं, त्याला काही वाटत नाही. गाढव मेलं ओझ्याने असं म्हणतात ना. का म्हणतात? त्याचं कारण आहे, गाढवाला ओझं वाटत नाही म्हणून त्याचं नाव गाढव. तसं आपल्याला संसारातल्या बऱ्याचशा गोष्टी ओझच वाटत नाही, मग त्याचा शिनच वाटत नाही आपल्याला. उलट लोक म्हणतात आपण ह्यांचा काही शिन मानायचं, ह्यांचं काही आपल्याला वाईट वाटून घ्यायचं. म्हणजे काही गोष्टी आपल्याला दुःखाच्या वाटतच नाही, दुःखाच्या असून सुद्धा दुःखाच्या वाटत नाही, पण त्याला एक कालावधी असतो, तिथपर्यंतच ते वाटत नाही. खरूच सुखाची कधी वाटते? खरूच सुखाची तिथपर्यंत वाटते जिथपर्यंत खाजवतो. रक्त निघाले की खरूच सुखाची राहत नाही. तसं संसारामधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सुखाच्या काही कालावधीच वाटत असतात. एका ठराविक वेळेनंतर त्याला लक्षात येतं, रक्त निघालं की मग लक्षात येतं की हे भयानक आहे काय. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. असो, तर आपण समाधीचे अधिकारी आहोत. आपल्याला समाधी प्राप्त करणं गरजेचं आहे. जे कोणी या जगामध्ये दुःखी आहेत, जे कोणी या जगामध्ये चिंताग्रस्त आहेत, वैतागलेले आहेत, त्या सगळ्यांना समाधी प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि समाधी जी आहे ती त्या जीवाला देणं गरजेचं नाही, त्या मनाला समाधी देणं गरजेचं आहे. कारण मनामुळे तो जीव आहे. मन नाही तर तो जीव नाहीये, तो आत्मा आहे, तो भगवंत आहे. मन नाही तर तो जीव राहत नाही. म्हणून ती समाधी ती त्या मनाची आहे. मनाला ती अवस्था देणं गरजेचं आहे. आणि मनाला दिली की तो जीव त्या मनाला चिकटलेला असल्यामुळे आपोआपच तो जीव काय होतो? समाधीला प्राप्त होतो. म्हणजे होतं काय? मनच नष्ट होतं आणि म्हणून जीवच नष्ट होतो आणि जीव राहत नाही, तो भगवत रूप होऊन जातो. ही खरी अवस्था आहे. त्या अवस्थेला पोहोचायचं असेल तर मनाला पहिल्यांदा समाधीला पोहोचावं लागेल. मनाला समाधीला पोहोचवण्यासाठी योग मार्गाने ज्याप्रमाणे मन आत 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 नेऊन उलट मार्गाने त्याला त्या बिंदू स्थानापर्यंत घेऊन गेलं जातं, तशा प्रकारची समाधी या ठिकाणी सांगण्यात आलेली नाही. या ठिकाणी यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधी आहे. जिथे मन जाईल तिथे समाधी. मन कुठे जाईल? आतमध्ये जाऊ शकतं, बाहेर जाऊ शकतं. मन कुठे जातं? मन कुठे जात असतं? मन कुठे जातं हे तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे का? प्रत्येकाला माहिती आहे मन कुठे जातं. आतही जातं, बाहेरही जातं. बाहेर कुठपर्यंत जातं? 14 भुवनात जातं. आतमध्ये कुठे जातं? तपासच लागत नाही कुठपर्यंत जातं. जाऊ दे, कुठे जाईल तिथे त्याला समाधी प्राप्त करून देणं आपल्याला इष्ट आहे. त्यासाठी त्या मनाचं स्वरूप काय हे मी तुम्हाला सांगितलं. मन काय हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी समजणाऱ्या भाषेमध्ये, समजणाऱ्या आपल्या व्यावहारिक भागाला धरून मी तुम्हाला मनाची ओळख सांगितलेली आहे. मग त्याचा प्रयोग तुम्हाला सांगितलेला आहे की असा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही जगातल्या उपायाने त्या मनाला शांत, स्थिर किंवा चिंताग्रस्त असलेलं, चिंता रहित करता येत नाही. हे तुम्हाला ज्या दिवशी पटलं पक्क, त्या दिवशी तुम्ही श्री गुरु किंवा शास्त्र यांच्याकडे येण्याचे अधिकारी व्हाल. हा भावी काळातला प्रयोग झाला. कधी अधिकारी झाले तुम्ही? ज्या दिवशी तुम्ही पक्क ठरवलं आता की ह्या मनाला असलेला हा रोग किंवा मन हाच रोग कधी नष्ट होऊ शकतो? जगातल्या कुठल्याही उपायाने, पदार्थ, विचार, क्रिया कसल्याही रीतीने तो नष्ट होऊ शकत नाही. हे तुमचं ठाम पक्क झालं की तुम्ही दोघांना शरण जाण्याचे अधिकारी होता. एक म्हणजे शास्त्र, एक म्हणजे सद्गुरू. आणि तसं झालं की मग तुम्हाला गुरु आणि बायको अशी दोघं जर समोर उभी राहिले तर कोणाचा स्वीकार करावा ह्याची अक्कल येईल. गुरु आणि प्रपंच हे दोन्ही एका बाजूला उभे राहिले तर कोणाचा स्वीकार करावा याची अक्कल येईल. तिथपर्यंत येत नाही, तिथपर्यंत येत नाही बरं. ती तिथपर्यंत जो चालू आहे ते आपलं नुसतं जगाला वाटतंय परमार्थ करताय, तिथपर्यंत खरं नसतं काही. कारण तितका ठाम निश्चय होणं गरजेचं आहे. आणि तो निश्चय तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे प्रयोग कराल स्वतःवर की काय नक्की स्थिती आहे, काय चिंता आहे, कशामुळे आपण चिंताग्रस्त आहोत, का चिंताग्रस्त आहोत,
आणि ह्याचं उत्तर का नाही सापडत आहे? अख्खं आयुष्य आपण जगतो, मोठमोठ्या गप्पा करतो, पण आपण चिंताग्रस्त होतो. उपयोग काय? म्हणजे अंबानी सारखा मोठा जरी मनुष्य झाला नाही, तो जर चिंताग्रस्त असेल तर उपयोग काय त्याचा? जगत जेता होऊन सुद्धा सिकंदराचा उपयोग काही राहिलेला नाही, त्याचा काही उपयोग नाही आहे. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती माणसं आहेत, तुमच्याकडे काय काय आहे, किती पदार्थ आहेत, किती वस्तू गोळा करून घेतल्यात, ह्या सगळ्याला काहीही किंमत नाही जर तुमची चिंता तुमच्या पाठीमागे आहे, ती जिवंत आहे. तर तुमच्या ह्या सगळ्याला किंमत किती आहे? शून्य. तुमची म्हणजे माझ्या सकट तुमची, म्हणजे साधू संत जे दिसतात, महाराज दिसतात, त्यांच्या सकट सगळ्यांचा हा विषय सांगतोय. म्हणजे तुमचा किंवा माझा विषय फक्त नाही, हा सर्वांचा आहे. मग आश्रमात राहणार असो किंवा गृहस्थी असो, त्या सगळ्यांसाठी हाच नियम आहे. हा नियम फक्त गृहस्थ लोकांसाठी आहे आणि साधू दिसणाऱ्या महाराज लोकांसाठी नाहीये असं अजिबात नाहीये. ते सगळ्यांसाठी नियम आहे, लक्षात. म्हणून काय करू नका, स्वतःला फसू नका. स्वतःच्या चिंतेचा बारकाईने विचार करा आणि कशाने त्याला सोडवता येईल याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मरून जाल पण उत्तर सापडणार नाहीये. हे ज्या दिवशी तुम्हाला ठाम लक्षात येईल तेव्हा तुम्ही श्रीगुरूंचे पाय धरल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर तिथपर्यंत फक्त थोतंड आहे श्रीगुरूच्या पाया पडणं, म्हणजे तिथपर्यंत शास्त्र वाचणं म्हणजे थोतांड आहे, ते काही खरं नाहीये. म्हणजे आता तुम्ही दर्शन वगैरे घेतले काय, थोतांड आहे, याला काही अर्थ नसतो. म्हणून तुम्ही पाया पडा का नका पडू, त्याला काही किंमत नाहीये. माझ्या लेखी मी त्याला किंमतच देत नाही कधीच. म्हणून मला कोणी पाया पडलं नाही पडलं त्याचं एवढं काहीही विशेष वाटत नाही. त्याचं कारण आहे, कारण पाया कधी पडण्याचा अधिकारी होतो एखादा साधक, त्याच वेळेस तो अधिकारी होतो जेव्हा त्याला हे लक्षात येतं की त्याच्या चिंता नष्ट करण्यासाठी जगात कुठलाही उपाय नाही. एक समाधी शिवाय त्याला जगात कुठलाही उपाय नाही हे त्याला जेव्हा लक्षात येतं, म्हणजेच एका शास्त्राशिवाय किंवा एका श्रीगुरूशिवाय त्याला जगात कुठलाच उपाय उपलब्ध नाही, हे ज्या दिवशी त्याला ठामपणे लक्षात येतं तेव्हा. म्हणजे तो जगणं बंद करतो का, बायका मुलांचा त्याग करतो का, संसार करण्याचं बंद करतो का? नाही. पण त्याच्या आतमध्ये ठाम निश्चय होतो की नाही, हाच एकमेव पर्याय आहे. जरी मी संसार करतो, जरी माझं हे सगळं आहे, तरी सुद्धा याशिवाय मला कुठलाही पर्याय नाही, हे त्याने ठाम निश्चय केलेला असल्यामुळे त्याचं पाया पडणं, त्याचं शास्त्राला किंवा श्रीगुरूंना शरण राहणं हे त्यावेळेस योग्य होतं. तिथपर्यंत तो योग्य ठरत नाही. तर अशा प्रकारे आपणाला अधिकार तसा प्राप्त व्हावा. आपणा सर्वांना या समाधी प्राप्तीची इच्छा तीव्रपणे जागृत व्हावी, अशी समाधी आपण प्राप्त करावी असं तुम्हाला स्वतःला वाटावं. अधिक तुमच्या सभोवतालच्या तुम्ही ज्यांना आपले समजतात त्यांनाही तसं वाटण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करावी. तुमची मुलं बाळ असो, बायको असो, नवरा असो, या सगळ्यांना तुम्ही हे शिकवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना सांगावं, बाबांनो, समाधी हाच आपल्यासाठी उपाय आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. त्यांनाही ते कळावं, तुम्हालाही ते कळावं. यासाठी तो परमदयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला
सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा